Okay. So today we are going to start the new topic, that is a section of solid and development. So first, that is a slide shows the different sections. I'm audible to all. Yes, sir. Okay. So first slide shows the different section. That is a section plane through the apex. So this is the cone, and this is a section plane. So long dash, and in between that is a provided the dash. That is a short dash. So this is a sectional plane cuts the cone, and finally we get the shape, that is a triangle. When we cut the object, we get the triangle. Similar way, when we use the cutting plane, that is a exactly cuts the at intersection, and we get the ellipse. So third shape, that is a sectional plane, is parallel. Plane is parallel, and end generator cuts the end generator, that is a to the base, we get the parabola. And when the section plane is a perpendicular to both plane we get the hyperbola. Cylinder through the generators, when cut the object, we get the similar way square pyramid. When we cut the square pyramid, that is a plane, it is inclined to horizontal plane and perpendicular to VP. So plane is perpendicular to VP, at that time we get the trapezium. सो डिफरंट पोझिशन ऑफ सेक्शनल प्लेन. आता वेगवेगळ्या कटिंग प्लेनने आपण काय करू शकतो, कट केल्यानंतर वेगवेगळे शेप घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कोन असेल, सिलेंडर असेल, पिरामिड असेल, प्रिझम असेल. ओके. तर हे कट झाल्यानंतर ऑब्जेक्ट इंटरनल शेप कसा दिसतो हे बघण्यासाठी आपण काय करतो, डिफरंट कट सेक्शन. दॅट इज बेसिकली कॉम्प्लिकेटेड ऑब्जेक्ट, मेकॅनिकल ऑब्जेक्ट असून देत, सिव्हिलचे असून देत, किंवा इतर ऑब्जेक्ट देखील असून देत. याच्यामध्ये डिस्ट्रक्टिव्ह आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, म्हणजे एखाद्या कॉम्पोनंट्स आपल्याला टेस्टिंग करायचं असेल तर ते फायनली मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर विदाउट डिस्ट्रक्ट करता देखील, म्हणजे त्याला काही डिस्ट्रॉय न करता आपण टेस्टिंग करू शकतो बाय डिफरंट मेथड्स. आणि अशा काही मेथड्स आहेत की त्याच्यामध्ये काय करावं लागतं, पर्टिक्युलरली वी रिक्वायर टू डिस्ट्रॉय दॅट ऑब्जेक्ट अँड देन वी चेक द पॅरामीटर्स. त्याचे पॅरामीटर्स चेक करायला लागतात. ओके. तर ह्या दोन्ही मेथडने आपण काय करू शकतो, हे झालं ऍप्लिकेशन सांगतो. आता हे सेक्शन ऑफ सॉलिडचं काय आहे, ऍप्लिकेशन काय आहे, तर कॉम्प्लिकेटेड शेप्स वी कॅन सी द इंटरनल particular shape of object, as well as we can check the particular different parameters, that it depends on the फंक्शन टू फंक्शन. म्हणजे वेगवेगळ्या फंक्शन नुसार त्याचे पॅरामीटर्स काय हे चेक करण्यासाठी आपण एखाद्या ऑब्जेक्टचा कट सेक्शन घेतो. सगळेजण हिस्ट्री चॅनल वगैरे बघत असेल, बघताय ना हिस्ट्री चॅनल? होय होय. हा, बघतो. एक जरी कोणतरी बघतं, बाकीचे मेंबर कोण रिप्लाय देत नसले तरी कोणतरी. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल, कारचे सेक्शन असतील, किंवा एखाद्या कॉम्पोनंटचे असतील, किंवा एखादा कॅमेरा असेल, किंवा एखादा टीव्ही असेल, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट जे असतात त्याचे कट सेक्शन घेतात. कट सेक्शन घेतल्यानंतर इंटरनल त्याची असेंब्ली कशी केलेली असते पर्टिक्युलरली, किंवा त्याचं फंक्शन हे काय होतं, बऱ्याच वेळेला अननोन असतं, किंवा त्याला आपल्याला काय करता येतं, वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतं, डिझाईन करण्यासाठी काय केलं असतं, वेगवेगळे सेक्शन घेतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये लेझर कटिंग असेल, किंवा अदर मेथड्स असतील, सॉ मेथड असेल. ओके. तर हे कट सेक्शन कशासाठी घेतात, कोण सांगू शकेल काय, आणि कोणाला काय माहित आहे काय? टीव्ही बघताय ना तुम्ही, बरेच जण कट सेक्शन बघितलं असणार, काहीतरी बघितलं असणार ना, 5-10 मिनिटं तरी. एखाद्या कारचा फुल सेक्शन घेतला होता, मिडल इंजिन पासून पूर्ण बॅक एंड पर्यंत, किंवा टू व्हीलरचं इंजिन असेल, किंवा एखादा टीव्ही असेल, किंवा लॅपटॉप जरी असला, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट जरी असला, लॅपटॉप कट केल्यानंतर त्याची स्क्रीन कशी कट होते, किंवा टीव्ही कट केल्यानंतर कसा दिसतो इंटरनली. ओके. तर हे कशासाठी केलं जातं, कोण सांगू शकेल काय? आणि हॅलो, अरे बोलायला पैसे पडत नाहीत. तुम्ही फार विचार करताय बोलायला देखील. मी कुणाला काय शिक्षा करणार नाही, चुकीचं बोललं तरी पण काय ठीक आहे, तुम्हाला जे माहित आहे ते फक्त विचारतोय. हॅलो, जागे आहेत का सगळे? हाय. हा, बोला ना. मग बोलायला काय होतं, बोला लवकर, फास्ट जरा. सेक्शन कशासाठी घेतो? आता घरी तुम्ही बरेचसे काय फ्रुट्स आणलेले असतात, फ्रुट्सला काय घेतलं, वेगवेगळे सेक्शन घेता, तुम्ही कट करता.
कशासाठी घेता? इंटरनल डॅमेज आहे की नाही चेक करता का नाही? ऍपल असेल किंवा त्याच्यामध्ये आणि काय असेल, कुठलेही फ्रुट्स असतील, घरी आणल्यानंतर काय करता, त्याला तुमच्या नाईफनी काय करता, कट करता. कट करत असताना तुम्ही एकाच पद्धतीने कट करता का? आतापर्यंत कट करत असताना व्हर्टिकलीच कट करता का हॉरिझॉन्टली कट करता? वेगवेगळ्या पद्धतीने कट करता ना. तर ते कशासाठी कट करता? फायनली काय कन्झ्युम करायचं ना, ते खाणार आहे तुम्ही. मग अखंड आहे तसं तरी खाऊ शकत नाही. तर याच्यामध्ये म्हटलं तुम्ही फणस म्हटला किंवा त्याच्यामध्ये आणि बरेचसे फ्रुट्स आहेत, ते डायरेक्टली तुम्ही काय करू शकत नाही, खाऊ शकत नाही. तर त्याला तुम्ही काय करता, कट घेता. कट घेतल्यानंतर त्याच्यातले इंटरनल पार्ट त्याच्यामध्ये, आता तुम्ही बघितलं असाल फणसमध्ये गर वगैरे कसे व्यवस्थित आत असतात, परंतु ते कट करताना तुम्ही त्याचे व्हिडिओ देखील बघितला असाल, किंवा त्याच्यामध्ये पायनॅपल असेल, तो देखील कट करताना त्याला कट करण्याची वेगळी मेथड आहे. ओके, प्रत्येक फ्रूटला कट करण्याची वेगवेगळी मेथड आहे. मग तो कट केल्यानंतर त्याचा सेक्शन कसं दिसतो, हॉरिझॉन्टली कट केल्यानंतर कसं दिसणार आहे, व्हर्टिकली कट केल्यानंतर कसं दिसणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर याचा यूज काय होतो, इंटरनल डॅमेज. आता हे फ्रूट साठी सांगतो. जसं फंक्शन काय, फ्रूट मध्ये काय डॅमेज झालेलं असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खराबी असेल, तर तुम्ही काय करता, तेवढाच पार्ट रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या सेक्शन, वेगवेगळ्या अँगलनी त्याला कट घेता. घेता का नाही? हॅलो. Yes, sir. हा, वेगवेगळे कट घेतात, त्याच्यामध्ये डॅमेज झालेलं पार्ट रिमूव्ह करतात. तर हे वेगवेगळ्या अँगलनी ज्याला जे कट घेतं ना, सेम तसंच आहे हे फ्रूटच्या बाबतीत झालं. तसंच मेकॅनिकल कॉम्पोनंट असून देत, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट असून देत किंवा बाकीचे कुठलेही कॉम्पोनंट असू देत, मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर त्याचा सेक्शन कशासाठी घेतला होतो, इंटरनल थिकनेस मेजर करता येते का? सॉलिड ऑब्जेक्ट प्रिपेअर केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये कुठला तरी अनेक दुसरा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट बरोबर मिडलला प्लेस झालाय की नाही हे कधी कळणार आपल्याला? तो ऑब्जेक्ट कट केल्यानंतरच कळणार ना. तर त्याच्यासाठी असेल किंवा इंटरनल थिकनेस असेल किंवा इंटरनल डॅमेज झालेलं असेल कॉम्पोनंट, तुम्ही ठीक आहे भलेही चेक व्यवस्थित केलाय किंवा एका टीव्हीची असेंब्ली केलेली आहे, बोर्ड त्याच्यामध्ये बसवलेला आहे, बट फायनली तो असेंबल करत असताना चुकून काय झालं असेल, एखादा स्क्रू फिट करायचं राहिलेला असेल किंवा काय राहिलेलं असेल, तर तो स्क्रू तो त्या ठिकाणी बसवण्यासाठी त्याला कुठं लोकेशन द्यायला पाहिजे. तर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटीनुसार काय, तर वेगवेगळे आपण ऑब्जेक्टचे कट सेक्शन घेतो. हे कशासाठी, तर त्याचं फंक्शन व्यवस्थित आपल्याला फायनली त्याला फंक्शनली यूज करता यावं. फर्स्ट त्याचा ऑब्जेक्ट असणार आहे. सेकंड, इंटरनल डॅमेज जर असेल एखादा ऑब्जेक्ट, मेकॅनिकल सिव्हिल, मोस्टली मेकॅनिकल साठी तुमचे इंजिनचे कॉम्पोनंट्स असतील किंवा त्याचबरोबर तुमचे वेगवेगळे मशीनचे कॉम्पोनंट्स असतील, वेगवेगळे हे तयार केलेले प्लास्टिकचे प्रोडक्ट्स असतील, कुठलाही प्रोडक्ट असून दे, तो चेक करायचा आपल्याला. एखादा प्लास्टिकचं काय केलेलं आहे, एक बोटल तयार केलेलं आहे, तर बोटलची थिकनेस कधी कळणार आहे, बोटलची थ्रूआउट थिकनेस आपल्याला चेक करायची आहे. टॉप एंडला थिकनेस वेगळी असणार आहे, बॉटम एंडला थिकनेस वेगळी असणार आहे. ओके, किंवा एखादा डबा तयार केलेला असेल अल्युमिनियमचा किंवा स्टीलचा डबा असेल, त्याची थिकनेस थ्रूआउट सेम आहे. हे कधी कळणार आहे आपल्याला, जेव्हा आपण त्याचा कट घेणार आहे, व्हर्टिकली कट घेणार आहे किंवा हॉरिझॉन्टली कट घेणार आहे, त्याच वेळेला काय करणार आहे, थ्रूआउट त्याला काय थिकनेस सेम आहे हे कळणार आहे. ओके, तर हे बेसिकली झालं. तेच जर अदर याच्यामध्ये बघितलं तर हे वेगवेगळ्या फंक्शनसाठी आपण काय करतो, डिफरंट सेक्शन्स घेतो. म्हणजे कॉम्प्लिकेटेड शेप्स असेल तर इंटरनल त्याच्यामध्ये काय पर्टिक्युलरली वेगवेगळे डॅमेज असतील किंवा वेगवेगळे त्याच्यामध्ये काय झालेलं असेल असेंबल करत असताना किंवा कास्टिंग करत असताना, जर त्याच्यामध्ये काय जर डिफेक्ट राहिलेले असतील, तर डिफेक्ट फाइंड आउट करण्यासाठी देखील आपण याचा सेक्शनचा यूज करतो. ओके, सो दॅट इज नथिंग बट दी सेक्शन ऑफ सॉलिड. आणि डेव्हलपमेंटचा पार्ट आहे तो आपण याच्यानंतर घ्यायचा आहे. फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द सेक्शन ऑफ सॉलिड्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ सेक्शन्स. So first that is a so basically what is the section of solid? That is section is the sectional view are used to show the hidden details more clearly. So any complicated object we can cut with the different angles. Complicated object ला काय केलेलं असणार आहे, डिफरंट अँगलनी कट केलेलं असणार आहे. सो हिडन डिटेल्स we can see more clearly, and there are created by using cutting plane to cut the object. Okay, so that is nothing but the section of solid. Section view of no thickness and shows the outline of the object at the cutting plane, and visible outlines beyond the cutting plane are not drawn. आता पर्टिक्युलरली ही कन्सेप्ट आहे, आपण काय करायचं, जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेला तुम्हाला क्लिअरली मी डिक्टेट करेन. And next one, that is a sectional view, that is a displays the outline of the cutting plane and all visible outlines which can be
beyond the cutting plane. So particularly these are the different objectives. Section of solids having the objective, that is the first, that is a need for sectioning. So that is the first objective. We can find out the need of sectioning, how cutting plane can be described, how true shape and apparent section can be described, and how sectional views of solid may be drawn. So these are the numbers of objectives we can learn through this unit. So different types of section, we can take the different types of sections in section of solid. That is a full section, half section, offset section, revolved section, removed section, broken out section. So basically in your syllabus only full section and auxiliary vertical plane and auxiliary inclined plane असे दोनच टाइप्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत. फुल सेक्शन मध्येच दोन टाइप्स आपण बघायचे, ते बाकीचे जे टाइप्स आहेत हे इन्क्लुडेड नाही आहेत. हाफ सेक्शन वगैरे आपण घेणार नाहीये. Okay, so these are the different types of sectional planes. So types of section views. So say cutting plane, that is a sectional view that is shows an object would look if a cutting plane or cut through the object and material in front of the cutting plane was discarded. So basically we can see one of the first, that is a first type of. So types of the sectional views and the solids. So using the different 5 types of the cutting planes, that is the types of perpendicular to the sectional plane, we obtain the following 5 types. आता कटिंग प्लेन जो असणार आहे तो डिफरंट वेनी काय करता येतो, आपल्याला वेगवेगळ्या डिफरंट अँगलनी कट करता येतो, वेगवेगळे त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल प्लेन, परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल प्लेन. So we can take the different position of cutting plane. So they can classify into the main 5 types. First one, that is a cutting plane is obtained by horizontal planes. Second type, cutting plane is obtained by vertical planes. Third type, cutting plane is obtained by auxiliary inclined plane. And cutting plane, it is obtained by auxiliary vertical plane. And finally cutting plane, that is obtained by a profile planes. So basically we are going to see the 3 and 4 type problems, that is a cutting plane having the auxiliary inclined planes, okay, AIP, and cutting planes that is obtained by auxiliary vertical planes. Okay, so this is the first, that is the orientation of the section of solid, that is a perpendicular to VP and parallel to HP. When you use the cutting plane, आता कट करत असताना कसं घेतलेलं आहे, so horizontal sectional plane. So this is a sectional plane exactly perpendicular to vertical plane. Vertical plane ला तो कसा आहे, perpendicular आहे. So see the question, a pentagonal pyramid of base 25 mm and height 55 mm rests in HP on its base such that one of its edge is perpendicular to VP. So one of its edge is perpendicular to VP means XY. The sectional plane parallel to HP. Sectional plane, it is parallel to HP and perpendicular to VP, and cuts the pyramid at 20 mm from the apex. So this is the cutting plane that shows a thin line and thick at the end. SP is the cutting plane and that cuts the pyramid from the apex, that is a 20 mm. We can take the 20 mm distance and we can mark the cutting plane. So we can see in top view this is a cut section. So cut section we can show the outline with the thick lines and we can do the hatching. Okay, आता हा कटिंग प्लेन जो आहे तो कटिंग प्लेन कसा आहे, that is a perpendicular to vertical plane, exactly perpendicular आहे. ओके, कसं घेतलेलं आहे आणि कटिंग प्लेन पॅरलल आहे. ओके, सो पिरामिड जेव्हा कट होणार आहे, कट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे, 5 स्लांट एजेस ज्या कट होतात त्या ठिकाणी या ठिकाणी दाखवलेले आहेत. सो दीज आर दी 5 स्लांट एजेस कट बाय दी, that is a cutting plane perpendicular to vertical plane and parallel to horizontal plane. We get this sectional view. हा sectional view या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, हे कधी परपेंडिक्युलर टू व्हीपी, प्लेन कसा आहे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे आणि पॅरलल टू एचपी आहे, त्यावेळेला अशा पोझिशनला आपल्याला अशा पद्धतीने काय मिळणार आहे, टॉप व्ह्यू मध्ये सेक्शनल व्ह्यू मिळणार आहे. ओके, नेक्स्ट सिमिलर वे परपेंडिक्युलर टू व्हीपी अँड पॅरलल टू एचपी सेम आहे. मगाशी पेंटागॉन होता, तर हेक्सागॉन आहे.
कॉर्नर वरती रेस्ट असणार आहे. ओके, सो वेन वी टेक द कटिंग प्लेन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू व्हीपी, व्हीपी वरती परपेंडिक्युलर घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी? टॉप व्ह्यू मध्ये सेक्शनल व्ह्यू मिळणार आहे, सेक्शनल टॉप व्ह्यू. ओके, सिमिलर वे इट कट्स दी ऑल दी स्लांट एजेस. दिस इज अ फर्स्ट टाइप. याच्यामध्ये देखील बघा सिलेंडर, सिलेंडर कट झाल्यानंतर याच्यामध्ये देखील प्लेन तोच आहे, परपेंडिक्युलर टू व्हीपी अँड पॅरलल टू एचपी. जेव्हा ऑब्जेक्टला आपण इथे बरोबर कट करतो, सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे, वेन वी कट द सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट plane that is perpendicular to VP and parallel to HP in top view, we can see the throughout object it is cut by the cutting plane and we get the sectional top view. Okay, so we can complete the hatching and draw the thick line at the circumference. Second type, so second type that is a perpendicular. So see here, so this is a second type of plane that is a perpendicular to HP and parallel to VP. So this is a parallel to VP. When cuts the object, so this cuts the object, ऑब्जेक्टला कट केल्यानंतर त्याचा टॉप व्ह्यू मध्ये तो कसा असणार आहे? टॉप व्ह्यू मधून वरून बघितल्यानंतर काय दिसणार आहे? लाईन. सो कटिंग प्लेन इट इज अ प्रेझेंट इन द टॉप व्ह्यू. कटिंग प्लेन कुठे प्रेझेंट आहे? टॉप व्ह्यू मध्ये प्रेझेंट आहे. सो इट कट्स द ऑब्जेक्ट ऍट दी एज. ह्या कॉर्नरला या ठिकाणी काय केलेलं आहे? कट केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी प्रिझम मध्ये काय दिसणार आहे? हॅचिंग केलेला पोर्शन दॅट इज अ कट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट व्हर्टिकली कट केलेलं आहे. ओके, सेकंड टाइप मध्ये सिमिलर वे सिलेंडरला कट केलेलं आहे. सिलेंडरला आता एका एज कट या ठिकाणी केल्यानंतर, इथून कट केल्यानंतर काय दिसणार आहे? आपल्याला रेक्टँग्युलर शेप मिळणार आहे. सिलेंडर डाउटलेलं आणि त्याला व्हर्टिकली काय केलं आहे? नाईफनी कट केलेलं असेल. ओके, सो वी कॅन सी द रेक्टँग्युलर शेप. ओके, इथे रेक्टँग्युलर शेप दाखवला किंवा या ठिकाणी सिलेंड्रिकल पोर्शनला व्हर्टिकली कट असा शेप मिळणार आहे. ओके, द कोनला देखील व्हर्टिकल परपेंडिक्युलर टू एचपी अँड पॅरलल टू व्हीपी. प्लेन पॅरलल टू असल्यानंतर कट केल्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये सेक्शनल फ्रंट व्ह्यू मिळणार आहे. सेकंड टाइप मध्ये एवढं लक्षात ठेवायचं की अँड पॅरलल टू व्हीपी असेल तर त्या ठिकाणी सेक्शनल फ्रंट व्ह्यू मिळणार आहे. आणि याच्या अपोजिट काय असणार आहे? परपेंडिक्युलर टू व्हीपी असेल त्यावेळेला काय मिळणार आहे? सेक्शनल टॉप व्ह्यू. ओके, way the hexagonal prism when we cut with the vertical at the sectional front view and sectional plane will be appears in the top view. So third type it is a cutting plane, it is a perpendicular to both plane. दोन्ही प्लेनला जेव्हा परपेंडिक्युलर असणार तेव्हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय मिळणार नाही? सेक्शनल व्ह्यू मिळणार नाही, साइड व्ह्यू मध्ये मिळणार आहे. तर हा टाइप नाहीये सिलेबस मध्ये, तो स्किप करतोय मी. सो दिस पार्ट is a cutting plane, it is a perpendicular to VP. So this cutting plane is a perpendicular inclined to HP. Inclined to HP. So inclination is provided to the HP, and when we cut the object or cube, we get the that is sectional front view. Sectional plane it is a present in front. Sectional top view we can get the sectional top view and true shape of section. ओके, आता ह्याच्यामध्ये जी मेथड दाखवली ह्याच्यापेक्षा पण आपण सिंपल मेथडनी ट्रू शेप ड्रॉ करू शकतो. म्हणजे ऑब्जेक्ट कट केल्यानंतर तो ट्रू शेप कसा दिसणार आहे? एक्झॅक्टली त्याला व्ह्यू तुमचा कसा पाहिजे? परपेंडिक्युलर. त्याच वेळेला आपल्याला इथला ट्रू शेप दिसणार आहे. टॉप व्ह्यू मधून बघितला तर तो रिड्युस्ड टाइप दिसणार आहे, एवढाच दिसणार आहे. सो फॉर ट्रू शेप वी कॅन सी एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू द कटिंग प्लेन. ओके, सो दिस इज द fourth type, that is a cutting plane is perpendicular to VP and inclined to HP. So these are the same type. Next type, that is a cutting plane is perpendicular to VP and to HP. See the plane that is a perpendicular to VP and inclined to HP. At that time we can get the sectional front view. Okay. So today we are going to start the basic things that is related with the AIP and AVP.
ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन अँड ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, कटिंग प्लेन. आता ते तुम्हाला मी स्केच करून ड्रॉ करून दाखवेन, त्याच्यावरती तुम्ही काय करायचं, कंटिन्यू करायचं. आता म्यूट केला होता मी, आता ओपन केला. हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? Yes, sir. सो बेसिकली आता याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. फर्स्ट दॅट इज अ सेक्शन ऑफ सॉलिड. सेक्शन ऑफ सॉलिड मध्ये AIP आणि सेकंड AVP. ओके, आता ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन. आणि ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. ओके, सो हे वर्ड सगळ्यात महत्वाचे आहेत. ह्या दोन वर्ड वरती आपण काय करायचंय, हा टॉपिक सेक्शन ऑफ सॉलिड बघायचा. ओके, सो फर्स्ट याच्यामध्ये काय असणार आहे, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन मध्ये. सो फर्स्ट ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन, सो व्हर्टिकल प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन, VP अँड HP. आता याच्यामध्ये जो प्लेन असणार आहे तो कुठला असणार आहे, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन. सो फर्स्ट चेक करा या ठिकाणी प्लेन कसं असणार आहे, अँगल कशाशी करतोय तो, हॅलो. सो प्लेन इज परपेंडिक्युलर टू VP. आता आपण कुठला टाइप बघतोय, फर्स्ट टाइप AIP, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन. ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन मध्ये काय असणार आहे, AIP मध्ये प्लेन इज परपेंडिक्युलर टू VP. VP ला कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आणि इन्क्लाइन टू कशा बरोबर आहे, इन्क्लाइन टू HP. का आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला इकडे लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष आहे का, ऑब्जेक्ट जो आहे, आता एक सिलेंडर आपण घेऊया, याच्यामध्ये सिलेंडर ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन कसा कट झालेला असतो तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. सो ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन मध्ये ऑब्जेक्टला काय केलेलं आहे, हा कटिंग प्लेन आहे, ऑब्जेक्टला इथून कट केलेला आहे. ओके, तर ऑब्जेक्टला कट केल्यानंतर याचा सेक्शनल व्ह्यू कसं दिसणार आहे. So this plane, it is a perpendicular to VP and inclined to HP. त्याला काय म्हणायचं आहे, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन. ओके, सगळ्यांना समजलं का काय सांगतो ते याच्यामध्ये, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन कसं असणार आहे, ऑब्जेक्ट कट झालेला जो असणार आहे, हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? Yes, sir. हो सर. हा, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन साठी त्याला बेसिक एक्झाम्पल काय घ्यायचं, काकडी. तुम्ही घरी सगळेजण काकडी खाल्लेली आहे, बरोबर आहे का? Yes, sir. तर त्याला कट करत असताना कसं कट केलंय, नाईफ एज कशी ठेवलेली आहे, तो व्हर्टिकली त्याला काय केलेलं आहे, बरोबर प्लेन जो आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी व्हर्टिकल वॉल आणि हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आणि याच्यामध्ये काय, जर तुमचं ऑब्जेक्ट असेल, कुठला ऑब्जेक्ट घेऊया आपण या ठिकाणी, तर हेक्झागोनल. या ठिकाणी काय करूया, दिस इज अ हेक्झागोनल
प्रिझम घेऊया. ह्या प्रिझमला कट करताना मी कसा कट करणार आहे, कटिंग प्लेन तुमचं कसं असायला पाहिजे, एक्झॅक्टली इन्क्लाइन, म्हणजे हा कटिंग प्लेन कन्सिडर करा. याला कट करणार आहे मी, आता हा नाईफ आहे कन्सिडर केला तर याला मी कट करताना कसा कट करणार, ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन मीन्स हा कटिंग प्लेन आहे, कटिंग एज त्याला कट करताना कसं कट करणार, कटिंग प्लेन परपेंडिक्युलर टू याच्या बॅक साईडला जर वर्टिकल प्लेन किंवा वॉल असेल तर कटिंग प्लेनला कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आणि त्याचबरोबर तो कसा करतो अँगल, मेक्स अन अँगल मी करतोय तो HP बरोबर करतो का, ऑब्जेक्टला मी असा कट करणार आहे, इथून असा कट करत जाणार आहे. ओके, so same example that is given here. So this is the auxiliary inclined plane when we cut the object exactly. आता हा ऑब्जेक्ट इथं घेतलेला आहे आणि ह्याला तुम्ही काय करताय, असा कट जेव्हा घेताय, इन्क्लाइन जेव्हा कट घेताय, इथून कट केल्यानंतर तो कसा दिसणार आहे, इथं असं कट होणार ना, वरचा पोर्शन रिमूव्ह केला, हा पोर्शन रिमूव्ह करून टाकला तर आपल्याला काय मिळणार आहे, असा शेप मिळणार आहे. सो दिस इज नथिंग बट दी ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन. म्हणजे इथं काय ठेवलेलं आहे, तुमचा सिलेंडर असा आहे हा, आणि हा कटिंग प्लेन. लक्षात आलं का, हा हॉरिझॉन्टल प्लेन वरती आहे या ठिकाणी. ओके, दॅट इज अ ऑब्जेक्ट, इट इज रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन अँड दिस इज अ कटिंग प्लेन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू VP. VP ला कसा आहे, तो परपेंडिक्युलर आहे आणि इन्क्लिनेशन कशाची करतो, बेसला इन्क्लिनेशन, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनला इन्क्लिनेशन काय करतो, inclined with HP. So this plane we can call as a auxiliary inclined plane. Plane is perpendicular to VP and inclined to HP. तो थिटा डिग्री अँगल तुम्हाला हे मेन्शन केलेलं असणार आहे, तो किती कुठल्या पोझिशनला हे सांगितलेलं असणार आहे. सो फर्स्ट टाइप हा झाला, मोस्टली याच्यावरती प्रॉब्लेम असणार आहेत. आणि सेकंड टाइप वरती, फर्स्ट टाइप समजला का सगळ्यांना, कटिंग प्लेन कसा असणार आहे तो, Yes, sir. Yes, sir. हे लक्षात आलं ना. म्हणजे तुम्ही नाईफनी काय करायचं, एखादा ऑब्जेक्ट जर ठेवलेला असेल तर त्याला कट करताना तुम्ही अशा पद्धतीने कट करणार आहे. त्यावेळेला तुमचा कटिंग प्लेन आता पॅरलल असेल तर तो असा असणार आहे, इन्क्लाइन म्हणल्यानंतर तो कटिंग प्लेन कसा घेतला, हा नाईफ आहे, नाईफने मी असा इन्क्लाइन केला आणि ऑब्जेक्टला कट करायला चालू केला तर ऑब्जेक्ट कट केल्यानंतर तो ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन आहे. सेकंड टाइप, सो इन सेकंड टाइप ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन AVP. Auxiliary vertical plane. So auxiliary vertical plane, so you can see the plane position. So this is the vertical plane VP and this is the HP. VP HP दिलेला आहे. This is the XY reference line. आता याच्यामध्ये कटिंग प्लेन कसं असणार आहे, इन्क्लाइन टू VP and perpendicular to HP. पोझिशन बघा याच्यामध्ये कशी ड्रॉ करतो. आता हा कसा इथं परपेंडिक्युलर आहे. ओके, व्हर्टिकली कट करायचं ऑब्जेक्टला. आता ह्या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला मला कट करायचं, तो व्हर्टिकली कट करणार. व्हर्टिकल म्हणून त्याच्यामध्ये वर्ड काय आलाय, व्हर्टिकल आलेला आहे. एखादा तुम्ही काय घेतला, ऍपल घेतला फॉर एक्झाम्पल, आता ह्याला ऍपलचं एक्झाम्पल घ्यायचं. ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेनला कसं घ्यायचं तुम्ही, हे जे असतं काकडी जी असते ती कट करताना कशी कट करताय, त्याला इन्क्लाइन करून कट करताय. सो दॅट इज नथिंग बट दी प्लेन, इट इज नथिंग बट ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन झाला तो. आणि ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन म्हटलं की त्या ठिकाणी ऍपलला कसं कट करतो आपण, व्हर्टिकली पहिल्यांदा कट करतो. सो व्हर्टिकल प्लेन त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तो प्लेन कसा असतो, परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल प्लेन. HP ला कसं असणार आहे, परपेंडिक्युलर. आणि तेच तुम्ही जर इन्क्लाइन केला तर हा वॉल, या ठिकाणी जर वॉल असेल तर या ठिकाणी अँगल कशाची करतो, व्हर्टिकल प्लेनची अँगल करतो. सो दिस अँगल नथिंग बट फाय. सो ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन इट इज perpendicular to HP and inclined to VP या पोझिशनला असणार आहे. आता तेच एक्झाम्पल आपण काय करूया, परत एकदा सिलेंडरच घेऊया. सिलेंडरला आता कसं कट करणार आहे, कट पोझिशन सेक्शनल प्लेन कसं असणार आहे, तर या ठिकाणी तिथून असा कट करणार आहे थ्रू आउट ऑब्जेक्ट. असा इथून असा कट केल्यानंतर तो काय दिसणार आहे, रेक्टँगल दिसणार आहे. ओके, बेसिकली तुम्हाला तो पूर्ण एकदा ड्रॉ करून दाखवतो. याच्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, प्लेन कसा आहे, परपेंडिक्युलर आहे.
ओके, सो वी कॅन गेट द व्हर्टिकल कट सेक्शन. आता ऑब्जेक्टला कसा कट केला, तो नाईफ कसा होता या ठिकाणी कट करणारा नाईफ जो आहे तो कसा आहे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू HP, हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट आहे ना, सो हा परपेंडिक्युलर टू HP अँड इन्क्लाइन. आता इथे जर वॉल घेतली तर तो त्याला थोडाफार इन्क्लाइन काय असणार आहे, सो अँगल जो असणार आहे फाय इन्क्लाइन टू VP, जो थोडा इन्क्लाइन घेऊन कट केला तर दॅट इज नथिंग बट दी ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. सो दॅट इज रिप्रेझेंटेड बाय परपेंडिक्युलर टू HP अँड इन्क्लाइन टू VP. हे लक्षात आले का दोन्ही पोझिशन कशा असणार आहेत, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन आणि ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन, दोन्ही मला फरक समजला का? Yes, sir. हा, ओके. तर या दोन मेथडनी ऑब्जेक्टला कट केलेलं असणार आहे. बाकीचे मेथड जे आहेत त्याच्यामध्ये प्लेन दोन्ही प्लेनला परपेंडिक्युलर असताना देखील आपण घेऊ शकतो, किंवा अदर मेथड देखील आहे. टोटल 5 मेथड्स आहेत, परंतु सिलेबस मध्ये आपण काय मेन्शन केलेलं आहे, AIP आणि AVP फक्त आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि सिंपल पोझिशन प्रत्येक वेळा ऑब्जेक्ट तुमचा काय असणार आहे, HP वरतीच रेस्ट असणार आहे, त्यानुसार कंटिन्यू करायचं. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम आपण आज घेऊया, AIP पासून स्टार्ट करूया. AIP चा फर्स्ट प्रॉब्लेम. सो टेक द फर्स्ट प्रॉब्लेम. स्केचबुक घेतले का सगळ्यांनी? हे मेन्शन करा फक्त, सेक्शन ऑफ सॉलिड वरती हेडिंग दिलं का? हॅलो, ऐकू येतो का आवाज सगळ्यांना? हो सर. Yes, हा, sir. टेक द हेडिंग सेक्शन ऑफ सॉलिड. Below that, take the auxiliary inclined plane and also write the capital AIP in the bracket. Cutting planes. So these are the basic two types of cutting planes: auxiliary inclined plane, capital AIP, auxiliary inclined plane, and second type, auxiliary vertical plane, AVP. Okay. So take the first one type, auxiliary inclined plane. Plane is perpendicular to VP. Write down. So first type, that is a plane, auxiliary inclined plane. Plane is perpendicular to VP and inclined to HP. Auxiliary inclined plane. Plane is perpendicular to VP and inclined to HP. Inclined to HP. So this is the first type. And second type, that is auxiliary vertical plane, AVP. That is a plane is perpendicular to HP. Plane is perpendicular to HP. Plane is perpendicular to HP and inclined to VP. Inclined to VP. नोट डाउन करून घेतलं का? हॅलो, Yes, sir. हा. So take the first problem.
फर्स्ट प्रॉब्लेम नोट डाउन करून घ्या. A square prism प्रॉब्लेम गेला ना सगळेजण. Yes, sir. ओके. Square prism base side (40 mm) and height 80 mm is resting on one of its side, base side, in HP. One of its side in HP. A square prism, base side 40 mm and height 80 mm is resting on one of its side in HP. HP. It is cut by a plane. It is cut by a plane perpendicular to VP, perpendicular to VP, and 30 degree inclined to 30 plane perpendicular to VP and inclined to HP. (30 degree inclined to HP) bisect the prism, bisect the prism, draw sectional top view, and true shape of section. तर बायसेक्ट द ऍक्सिस म्हणा, फक्त वर्ड ऍक्सिस ऍड करायच्या मध्ये. बायसेक्ट द ऍक्सिस ऑफ प्रिझम. ओके. क्वेश्चन सगळ्यांना दिसतोय का व्यवस्थित? नोट डाऊन करून घेतलं सगळ्यांनी? Yes, Yes, sir. sir. हा बेसिक क्वेश्चन आहे. तुम्हाला याचा क्वेश्चन बंच आणि राहिलेले प्रॉब्लेम हा बेसिक तुम्हाला एआयपी. आता फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन वरचे आपण प्रॉब्लेम चालू केलेले आहेत. ओके. सो प्लेन इज परपेंडिक्युलर टू व्हीपी अँड 30 degree इन्क्लाइन टू एचपी. एआयपी चा प्रॉब्लेम आहे तर साईडला ब्रॅकेट मध्ये मेन्शन करून ठेवा तो. ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन. ओके. सो फर्स्ट तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ सॉलिड सगळ्यांनी बघितलेलं आहे. सो फर्स्ट पोझिशन कुठे येणार आहे याची? फर्स्ट ड्रॉ द एक्सवाय लाईन. बेसिक या ठिकाणी काय करायचं? फर्स्ट एक्सवाय लाईन ड्रॉ करायचं. Draw the XY line, mark the vertical plane and horizontal plane. ओके. आता क्वेश्चन वन बाय वन आपण स्प्लिट करत जाऊया. काय याच्यामध्ये काय करायचं? फर्स्ट पार्ट
फर्स्ट पार्ट मध्ये काय करायचं, पोझिशन फक्त ड्रॉ करायचे आहे. सो स्क्वेअर प्रिझम साइड, बेस साइड हॅव्हिंग 40 mm अँड रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स साइड ऑन HP. इथपर्यंत हा पार्ट फक्त आपण पहिल्यांदा कम्प्लीट करायचा. फर्स्ट पोझिशन. ओके. सो टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, स्क्वेअर प्रिझम कशावरती रेस्ट आहे. सो स्क्वेअर प्रिझम इट इज रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट आहे, असा रेस्ट आहे तो. ओके, सो बेस साइड वरती रेस्ट आहे. बेस साइड वी कॅन टेक टुवर्ड्स दी राईट हँड साइड, मीन्स परपेंडिक्युलर टू एक्स, म्हणजे आहे याच पोझिशनला आपल्याला तो ड्रॉ करायचा. ओके, सो फर्स्ट ड्रॉ द स्क्वेअर प्रिझम. फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल फेंट लाईन ड्रॉ करायचे आहे. बेस साइड किती mm सांगितले, 40 mm सांगितलेले. ओके, ड्रॉ द 40 mm line. ओके, तो स्क्वेअर प्रिझम घेतलेला आहे. स्क्वेअर प्रिझम रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, दॅट इज अ बेस साइड हॅव्हिंग 40 mm आणि हाईट किती सांगितलेली आहे, हाईट किती सांगितलेली आहे, 80 mm. 80 mm. ओके 8 mm सांगितलेली आहे. 8 mm हाईट घ्यायची आहे त्याची. Okay, in front view we can see the rectangle, in top view we can see the square. ओके, आता याचा ऍक्सिस कुठं असणार आहे. सो फाइंड आउट द ऍक्सिस, कनेक्ट द डायगोनल्स. फेंट डायगोनल्स ड्रॉ करायचे, तो पिरामिड नाहीये, फेंट एकदम फेंट ड्रॉ करायचे. सो ऍक्सिस दॅट इज प्रेझेंट ऍट द मिडल, ड्रॉ द वर्टिकल लाईन. Okay, so this is the first part we have completed. Square prism, it is resting on horizontal plane and having base side 40 mm, height 80 mm on one of its base side in the HP. हे सगळ्यांना समजलं का. सेम प्रोजेक्शन ऑफ सॉलिड आहे तसंच आहे, फक्त या ठिकाणी कटिंग प्लेन ऍड होत जाणार आहे आणि ट्रू शेप आणि सेक्शनल व्ह्यू आपल्याला दाखवायचं आहे. हे समजलं का सगळ्यांना. Yes, sir. अरे बाकीचे पण काहीतरी बोला. अंकुश, दर्शन, सचिन. Yes, sir. हा रोहित, आहे का, जागा आहेस का. येस सर. प्रीती, आशिष, मनाली, अनुज. Yes, sir. नेक्स्ट स्टेप आता बघा. ओके, लक्ष द्या इकडे. आता इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू व्हीपी. आता हा कट करत असताना इथं कुठे येणार आहे, प्लेन असा येणार आहे या ठिकाणी, इन्क्लाइन. ओके, तो कट कसा करतो, इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू व्हीपी अँड 30 डिग्री इन्क्लाइन टू HP अँड बायसेक्ट द ऍक्सिस ऑफ प्रिझम. बायसेक्ट करतो किंवा दॅट इज अ 40 mm अबव किंवा 40 mm बिलो फ्रॉम द टॉप एंड किंवा 40 mm अबव असं वर्डिंग युज केलेलं असणार आहे. ओके, तसा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट याच्यामध्ये थोडं कन्वर्ट करूया. सो बायसेक्ट द ऍक्सिस म्हणलेलं आहे, तर टोटल ऍक्सिसची हाईट किती आहे, 80 mm. बायसेक्ट म्हटलेलं असतो त्यावेळेला एक्झॅक्ट मिडलला घ्यायचं. किती वरती घेणार, मिडलला म्हणजे 40. हा करेक्ट, 40 mm वरती एक तिथे फेंट लाईन ड्रॉ करायची पॅरल टू XY. अशी एक फेंट लाईन ड्रॉ करायची आहे. तो कटिंग प्लेन इथंच कुठेतरी असणार आहे. ओके, एक्झाम्पल याच्यामध्ये हा तुमचा स्क्वेअर प्रिझम आहे. स्क्वेअर प्रिझम इट इज रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन
अँड इट इज कट बाय कटिंग. आता पेन्सिल म्हणजे काय घेऊया, कटिंग प्लेन घेऊया. तो कट करताना कसा कट केलेला आहे, बरोबर एक्झॅक्टली हा कट करताना इथून असा कट करत गेलेला आहे. ओके, आता हा प्लेनला कसा आहे, इथून असा कट करायचा आहे. म्हणजे कटिंग प्लेन कसा आहे, परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल प्लेन अँड इन्क्लिनेशन कशावर करतोय तो, दिस इज अ इन्क्लाइन टू हॉरिझॉन्टल प्लेन. किती डिग्री दिलेला आहे, 30 डिग्री दिलेला आहे. म्हणजे याच्यावरती कट करत असताना ऑब्जेक्ट मी कसा कट करणार, इथून कट करणार. मिड पॉइंट ड्रॉ करून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता हा स्क्वेअर प्रिझम आहे तुमचा. स्क्वेअर प्रिझमला कुठं कट केलेलं आहे, बरोबर 40 बायसेक्ट म्हटलेलं आहे त्या ठिकाणी आपण आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, असंच आहे का तो. आणि इथं काय करायचं, ह्याला कट करताना अँगल जो आहे हा अँगल किती घ्यायचा आहे, 30 degree. 30 degree. 30 डिग्री टू HP. म्हणजे हा हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरलल असणार आहे ना, लाईन जी ड्रॉ केली पॅरलल आहे का HP ला. आता इथं अँगल कितीचा घ्यायचा आहे, पासिंग थ्रू द इथं या मिड पॉईंट पासून ऍक्सिस मधून पास होणारी लाईन आहे, किती डिग्री घ्यायला लागणार आहे, 30 degree. 30 डिग्री. करेक्ट, 30 डिग्री घ्यायचा आहे. आणि इथून आता हा जो दाखवलेला आहे, इथून एक्झॅक्टली मी काय करणार, तर याला कट सेक्शन घेणार. इथून जर कट केल्यानंतर तो कसा दिसतो टॉप व्ह्यू मध्ये, त्याचा ट्रू शेप कसा दिसणार आहे हे आपण बघायचं याच्यामध्ये. ओके, सो फर्स्ट ड्रॉ द 30 डिग्री लाईन. आता 30 डिग्री लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, हा कटिंग प्लेन आहे, डार्क करूया. Okay, so this is a cutting plane. तर कटिंग प्लेन जो कट करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मी रफली या ठिकाणी काय करतो, त्याचा आयसोमेट्रिक म्हणजे त्याचा 3D व्ह्यू ड्रॉ करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट तो इमॅजिन होईल कसा कट झालेला आहे तो. हा प्रत्येक वेळा ड्रॉ करणार नाही, थोडं इमॅजिन करावं लागेल. सगळ्यांचं लक्ष आहे का इकडं, सर. हा इकडे लक्ष द्या. तर आता या ठिकाणी ऑब्जेक्ट हा इथून कट केलेला आहे, बरोबर आहे का. कट केल्यानंतर त्याचे काय होणार आहेत, लॉंगर एजेस कट होणार ना. इथून कट करायला चालू केलेलं आहे. ओके, तर इथून असाच कट करत गेलेला आहे आपण. तर फायनली आपल्याला काय दिसणार आहे, तो कसा कट झालेला दिसणार आहे. तर ओके, तर फायनल शेप असा असणार. वरचा पार्ट रिमूव्ह केला, हा वरचा पार्ट राहिलेला रिमूव्ह केल्यानंतर या ठिकाणी कट झालेल्या पोर्शनला पण असं हॅचिंग केलेलं आहे. इथं तो असा दिसणार आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये तो इथं कट झालेला आहे. टॉप व्ह्यू मध्ये कसं दिसणार आहे, वरून बघितल्यानंतर याला कसं दिसणार आहे, तो परत पुन्हा त्याच व्ह्यूला परत वरून बघितल्यानंतर कसं दिसणार आहे, तो रिड्यूस झालेला दिसणार ना. तुमचा व्ह्यू एक्झॅक्टली याला बरोबर ह्या प्लेनला बरोबर परपेंडिक्युलर जेव्हा असणार आहे, व्ह्यू तुमचा, त्यावेळी तुम्हाला काय दिसणार आहे, ट्रू शेप दिसणार आहे. ट्रू शेप कसा असणार आहे, असा असणार, रेक्टँग्युलर शेप असणार आहे. आणि तेच जर व्ह्यू तुम्ही काय केला, बरोबर टॉप व्ह्यू मधून जेव्हा बघताय ऑब्जेक्टला, त्यावेळी तुम्हाला काय दिसणार आहे, हा ऍपरंट शेप दिसणार आहे.
ऍपरंट शेप असणार आहे हा, आणि हा काय असणार आहे, ट्रू शेप असणार आहे. सो दिस इज अ ट्रू शेप वेन वी सी द कटिंग प्लेन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर. म्हणजे याला बरोबर तुमचा व्ह्यू कसा पाहिजे, परपेंडिक्युलर जेव्हा असेल त्यावेळेला तुम्हाला ट्रू शेप कसा कट झालेला एक्झॅक्टली त्याचा ट्रू शेप दिसणार आहे. बट इन टॉप व्ह्यू आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे या ठिकाणी, आशुतोष काय दिसणार आहे टॉप व्ह्यू मध्ये? हॅलो अनुज, हा स्क्वेअर दिसणार आहे. हे इमॅजिन झालं का तुम्हाला कसा कट केलेला ऑब्जेक्ट तो? ट्रू शेप लक्षात आला का सगळ्यांच्या? अक्षता लक्ष, Yes, sir. हा ओके. हा आता हे फायनल आपण इथे आन्सर त्याचं सॉल्व्ह करणार आहे. तर याचा तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, नंतर तुम्हाला आन्सर आल्यानंतर तुम्ही ते कम्पेअर करायचं आहे. 1-2च मिनिट. त्याचा स्क्रीनशॉट घेतला का सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. ओके ओके वेट. आता याचं फायनल आन्सर आपण बघायचं आहे. तर फायनली याला काय करायचं, पहिल्यांदा प्रिझम आहे. प्रिझमला आपण काय करतो, नॉमेनक्लेचर करत असताना बेससाठी आणि टॉपसाठी वेगवेगळी नावं देतो. बेससाठी ABCD, बेससाठी ABCD यूज केलेला आहे. इथं काय असणार आहे, A', B', C', D'. ओके, त्या पॉइंटला A', B' आणि इथं C', D' असणार आहे. आता टॉप फेसला नावं द्यायचे. टॉप फेसला आपण काय यूज करतो, नंबर्स यूज करतो. सो 1, 2, 3 and 4. So 1', 2', it is present here. Okay, and 3 and 4 it is present here at this corner. 3', 4'. आता कट करत असताना ऑब्जेक्ट कसा कट करणार आहे, मिडलला या ठिकाणी काय करणार आहे, A1 ला कट करणार आहे. लॉंगर एज जी असणार आहे इथं असणार आहे A पॉइंट. ओके, आता हा पॉइंट इथं आलेला आहे, इथं A आणि हा पॉइंट B आहे. बी त्या ह्या कॉर्नरला आहे, इथं C पॉइंट आणि D पॉइंट आहे. सो A पॉइंटला काय करणार आहे, इथं 1 आहे, A आणि 1 आहे, या ठिकाणी कट केला. या पॉइंटला आपण काय म्हणायचं आहे, तर A1 पॉइंट म्हणायचं आहे. काय म्हटलं या ठिकाणी, कट झालेला पॉइंट A1 पॉइंट. ओके, नेक्स्ट कट झालेला या ठिकाणी बॅक एंडला, या ठिकाणी तिथंच दुसरा पण पॉइंट कट होणार आहे, स्लांट लॉंगर एज कट होणार आहे. कुठली, B1. A1 आणि A1 आणि B2 ज्या लॉंगर एजेस आहेत, इथं A1 होता, तसंच या ठिकाणी बॅक साईडला काय असणार आहे, B2 असणार आहे, तो देखील कट होणार आहे. इथं B आणि 2 असणार आहे, तो देखील या पॉइंटला कट झाला. सो B2 इथून डॉटेड लाईन जी दाखवणार आहे त्याच्यामध्ये, इथं D पॉइंट आहे, D आणि 3, D3 पॉइंट इथं असणार आहे आणि C4 पॉइंट इथं असणार आहे. सो D3 अँड C4. आता ते पॉइंट कुठे असणार आहेत, त्या लॉंगर एजेस वरती. टॉप व्ह्यू मधून बघितल्यानंतर हा तुम्हाला स्क्वेअर आहे असंच दिसणार आहे. सो कम्प्लीट द हॅचिंग 45 डिग्री. 45 डिग्री मध्ये काय करायचं आहे, टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला स्क्वेअरच दिसणार आहे. ते सगळे पॉइंट कुठे असणार आहेत बघा, A1 पॉइंट इथंच असणार आहे, त्या लॉंगर एज वरतीच असणार आहे. B2 पॉइंट इथंच असणार आहे, C3 पॉइंट आणि D4 पॉइंट जे मार्क केले होते त्या लॉंगर एज वरतीच. व्हर्टिकल जर लाईन असेल आणि मी ह्याला जर इथून कट केल्यानंतर ते कुठे दिसणार आहे, परत याच पॉइंटला दिसणार ना. पॉइंट इथं कुठेतरी मार्क करतो मी मिडलला. इथं पॉइंट मी काय म्हटलेला आहे, A1 म्हटलेला आहे. हा बेसचा A आहे आणि हा काय आहे, 1 आहे, आणि इथं मध्येच A1 म्हटला, तर तो मार्क करताना कुठे करणार, टॉपला. टॉपला. बरोबर आहे काय? मग ह्या ठिकाणी टॉप व्ह्यू मध्ये तो पॉइंट तिथंच आला, A1 इथंच आला ना. A1 ची जरी लॉंगर एजला इथं मिडलला इथं जरी कट झालेला असला तरी A1 इथंच येणार ना, कट पॉइंट. सिमिलर वे B2 देखील तसंच येणार का, B2 देखील तिथंच येणार, D3 देखील तिथंच येणार, त्याच लॉंगर एज वरती मिडलला आहे ना. वरती खाली कुठेही असून देतो, ट्रू शेप मध्ये आपल्याला कळणार आहे नंतर तो. आणि हा D4 देखील त्याच पोझिशनला इथं असणार आहे. ओके, तर असे हे पॉइंट येणार आहेत. मग सेम टॉप व्ह्यू मध्ये आपण काय बघणार आहे, सेक्शनल टॉप व्ह्यू. डू द हॅचिंग, कीप द 1 mm गॅप बिटवीन द पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स मध्ये काय करायचं, हॅचिंग करत असताना 1 mm गॅप ठेवायचा आणि हॅचिंग करायचं. हा झाला तुमचा सेक्शनल टॉप व्ह्यू झाला. तर टॉप व्ह्यू मधून मग तुमचा व्ह्यू कसा आहे, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर. वरून बघत असताना कसं दिसणार आहे, तो स्क्वेअर दिसणार आहे. ओके, वी कॅन सी द स्क्वेअर
अँड हॅचिंग. आता हॅचिंग कशासाठी केलं, कारण तो ऑब्जेक्ट कट केलेला आहे, म्हणून त्या पोर्शनला आपण काय केलेलं आहे, हॅच केलेलं आहे 45 डिग्री मध्ये. तो लक्षात यायला पाहिजे ना, कट केलेला पोर्शन. आणि वरचा पार्ट रिमूव्ह केलेला आहे, हा पोर्शन रिमूव्ह केलेला आहे. ओके, तो आता या ठिकाणी तसंच ठेवायचं, त्या ठिकाणी दाखवायचं, म्हणजे रफ करायचं नाहीये. ओके, आता ट्रू शेप, याचा ट्रू शेप कुठे दिसणार आहे? ट्रू शेप आता बरोबर परपेंडिक्युलर दिसणार आहे. ह्याच्यामध्ये एवढ्या पोर्शन मध्ये ट्रू शेप असणार आहे ना, A1 B1 आणि D3 C4 मध्ये असणार आहे. हॅलो, Yes, sir. आता त्याचा ट्रू शेप कुठं असणार आहे? एक्झॅक्टली ह्याला परपेंडिक्युलर, म्हणजे इथं आणि इथं कट झाला ना ऑब्जेक्ट, या दोन पोझिशनला. सो फॉर ट्रू शेप आता आपण काय कम्प्लीट केला? सेक्शनल टॉप व्ह्यू कम्प्लीट केला. 50% आन्सर आपण कम्प्लीट केलेला, राहिलेले अजून 50% काय राहिले? ट्रू शेप ऑफ सेक्शन, म्हणजे ट्रू शेप राहिलेला आहे, TS राहिलेला आहे. ट्रू शेप साठी काय करायचं आहे? ज्या ठिकाणी C3 D4 होता तिथून A2 B1 चं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. हे डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन काय करायचं आहे? ऍक्सिस वरती यायचं आहे. ऍक्सिस वरती इथं काय मार्क करायचं आहे? पॉइंट मार्क करायचा आहे. अँड टेक द पॉइंट. सो कटिंग प्लेन, सो D4 अँड C3 इथं पॉइंट घेतला आणि तिथून काय करायचं आहे? हे डिस्टन्स घ्यायचंय कंपास मध्ये ट्रू शेप साठी. ट्रू शेप, आता हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू झाला, तर दिस इज अ सेक्शनल फ्रंट व्ह्यू, सॉरी सेक्शनल टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मधून बघितल्यानंतर आपल्याला सेक्शनल टॉप व्ह्यू असा मिळतो. सो टेक द डिस्टन्स फ्रॉम C3 D4 टू A1 B2 अँड मार्क ऑन XY लाईन वरती मार्क करायचं, आणि ती लाईन काय करायची आहे? डार्क करायची, किंवा त्या ठिकाणी चेन थिन लाईन दाखवायचे. कटिंग प्लेन इथं असणार आहे, आणि या ठिकाणी A1 आणि B2. आणि याच्यातून काय करायचं? व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे. ट्रू शेप साठी आपण काय करतो? हा व्ह्यू कम्प्लीट करण्यासाठी व्हर्टिकल प्लेन्स ड्रॉ केले, व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. आता इकडे लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष आहे का? सो ट्रू शेप साठी काय करायचं आहे? तसंच हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स घ्यायचे आहेत. तर हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन काय करायचे आहेत? प्रत्येक पॉईंट मधून प्रोजेक्शन लाईन्स घ्यायचे आहेत. तर प्रोजेक्शन लाईन्स घेतल्यानंतर जे पॉइंट मीट होतात बघा, चेक करा. A1 पॉइंट कुठे आहे? चेक करा. A1 पॉइंट, इट इज अ प्रेझेंट हियर. A1 आहे का या ठिकाणी? A1. हॅलो, हॅलो. हाँ सर. Yes, sir. हा निलेश, A1 पॉइंट इथं मॅच करून घ्यायचं आहे. A1 इथं आलेला आहे. B2 पॉइंट कुठे येणार आहे? B2 पॉइंट इथं येणार आहे. नेक्स्ट पॉइंट C3 पॉइंट, C3 पॉइंट इथं येणार आहे. अँड फायनली D4. सो ट्रू शेप ऑफ सेक्शन कुठं असणार आहे? इथं असणार आहे. आता हे बघा, तुम्हाला लक्षात येईल की ट्रू शेप कसा आहे? सेक्शनल टॉप व्ह्यू पेक्षा मोठा आहे, कारण कटिंग प्लेन इन्क्लाइन केल्यानंतर तुम्हाला जो शेप दिसणार होता एक्झॅक्टली तो इथं दाखवलेला आहे. आणि ह्याला काय करायचं आहे? परत 45 डिग्री मध्ये हॅचिंग करायचं आहे. एक 2 mm गॅप ठेवायचा आहे, 2-3 mm, आणि 45 डिग्री मध्ये त्या शेपला हॅचिंग कम्प्लीट करायचं. Okay, so this is the true shape of section. किंवा याला TS म्हटलं तरी चालेल, ट्रू शेप. आता एवढं कायम लक्षात ठेवायचं की तुमचा जो सेक्शनल टॉप व्ह्यू असेल किंवा सेक्शनल फ्रंट व्ह्यू असेल त्याच्यापेक्षा ट्रू शेप कसा असणार आहे? बघा जरा, शेप स्मॉल आहे का लार्ज आहे? Large. Large. हे कायम लक्षात ठेवायचं की ट्रू शेप कधीही लार्ज येणार आहे. कारण की तुम्ही व्ह्यू जेव्हा वरून बघता, आता तुम्ही हा कट सेक्शन जर वरून बघितला, काकडी घेतला आणि काकडीला इन्क्लाइन कट केला, इन्क्लाइन कट केल्यानंतर काय दिसणार आहे? तर वरून बघत असताना तो सर्क्युलरच दिसतो, परंतु त्याला जेव्हा तुम्ही इन्क्लाइन बरोबर त्या व्ह्यूला परपेंडिक्युलर जेव्हा बघता, त्यावेळेला तुम्हाला काय दिसणार आहे? इलिप्स दिसणार आहे. बरोबर आहे का? इलिप्स मोठा असणार ना सर्कल पेक्षा. हॅलो, Yes, sir.
आता ही काकडी असं कन्सिडर केला आणि ह्याला तुम्ही कट केला. कट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, हा तुमचा इकडून बघितल्यानंतर बरोबर परपेंडिक्युलर व्ह्यू बघितला तर तुम्हाला काय मिळतो, हा तुम्हाला मिळाला हा ट्रू शेप आहे. आणि ते जर टॉप व्ह्यू मधून बघितलं तर या ठिकाणी काय मिळणार आहे, सर्कल वरती मिळणार आहे. तर ट्रू शेप कधीही मोठा असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. इलिप्स शेप जो असणार आहे त्या व्ह्यूला तुम्ही परपेंडिक्युलर बघता म्हणून त्या ठिकाणी ट्रू शेप काय असणार आहे, लार्जर साईजचा असतो. कायम प्रत्येक याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. एआयपी आला तर तुम्हाला काय विचारणार आहे, सेक्शनल टॉप व्ह्यू विचारणार आहेत आणि ट्रू शेप. तेव्हा कटिंग प्लेन कुठं असणार आहे, व्हीपी मध्ये असणार आहे. कटिंग प्लेन व्हीपी मध्ये, सेक्शनल टॉप व्ह्यू इथे दाखवायचं आणि ट्रू शेप इथे येणार आहे. एआयपी मध्ये एव्हीपी चे प्रॉब्लेम आपण घेत असताना त्याचे प्रॉब्लेम आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तुमच्या लक्षात येईल. हा प्रॉब्लेम समजला का सगळ्यांना? Yes, sir. नाही. Yes, sir. कुणाला समजलेलं नाहीये? हॅलो, अरे कुणाला समजलेलं नाहीये, परत रिपीट करायला. काय समजलं नाही ते सांगा ना मग. हॅलो निलेश, प्रॉब्लेम समजलं का? जे प्रेझेंट आहे त्या सगळ्यांना प्रॉब्लेम समजला का? पहिला प्रॉब्लेम म्हणजे सेक्शनल व्ह्यू मध्ये आपण काय करायचंय ते लक्षात आलं का? Yes, हो sir. सर. समजलं सर. सगळ्यांना नक्की समजलं का? Yes, sir. ओके. Yes, सो नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला याचा क्वेश्चन बँक देतो. क्वेश्चन बँक दिल्यानंतर त्यातले आपण वेगवेगळ्या टाईपचे एआयपी आणि एव्हीपी चे प्रत्येक सॉलिडचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे अब्सेंट राहू नका, प्रेझेंट राहा लेक्चरला. सगळे प्रॉब्लेम वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत, असं काय सेमच प्रॉब्लेम मी कुठलाही रिपीट करत नाहीये. हॅलो सर. ओके, हा हॅलो. बोला. हा बोला. शीट मध्ये कसं नाव ते लिहायचं, म्हणजे मेजरमेंट सोडायचं ना बाजूला, बॉर्डर ते म्हणजे नाव लिहायचं ते शीटला काय करायचं, शीट हा शीटचं आता सगळ्यात पाहिजे. महत्वाचं, आता ज्यांच्याकडे स्टेशनरी अवेलेबल आहे त्यांनी शीट वरती सॉल्व्ह करायला चालू करा. शीट वरती सॉल्व्ह करत असताना कसं करायचं आहे, पेज वरती तुमची शीट जे दिलेली आहे शीट वरती काय करायचं आहे, इकडून घेत असताना 40 mm काय करायचं, 40 mm गॅप ठेवायचं लेफ्ट हँड साईडला, लेफ्टला, आणि राईटला वगैरे काय करायचं 10 mm ठेवायचं आहे. बाकी सगळं जे असणार आहे या ठिकाणी हे किती असणार आहे, 10 mm ठेवायचं आहे बॉर्डर. आणि याच्यावरती तुम्ही काय करायचं, सोल्युशन ड्रॉ करायचं आहे. आता पहिली शीट आणि दुसरी शीटचे तुम्ही प्रॉब्लेम तुमच्या स्केचबुक मध्ये सॉल्व्ह केले, तर राहिलेले प्रॉब्लेम काय करा, इथून पुढे ज्यांच्याकडे स्टेशनरी अवेलेबल आहे त्यांनी शीट वरती ड्रॉ करा. ज्यांनी घेतलेले नाही त्यांनी तुमच्या स्केचबुक मध्येच कंटिन्यू करा. कारण की मला ते तुम्ही काय करणार आहे, परत फोटो काढून इमेज काढूनच तुम्ही परत सेंड करणार. ते फायनली ऑफलाईन जेव्हा चालू होईल त्यावेळेला तुमच्याकडून मी कलेक्ट करून घेईन तुमच्या ड्रॉइंग बुक, स्केचबुक असतील किंवा शीट असतील त्या. ओके, आणि कुणाला काय शंका आहे का? हॅलो सर, नावं लिहायची नाही त्यावर, नावाचे एक बॉर्डर सेक्शन असते ते लिहायचं नाही. सांगितलेलं आहे की XY वरती लिहायचं म्हणून सांगितलंय की तुझा नंबर. सुमित तुझा नंबर किती आहे आता? A60. रोल नंबर. हा, मग याच्यावरती काय करायचं, ब्लॅक तुझा ब्ल्यू पेन असेल A60 सुमित, याच्यावरतीच लिहायचं. सुमित तुझं काय सरनेम काय असेल त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं, नाव आणि किंवा सरनेम आणि नेम ह्या XY लाईन वरती क्रॉस व्हायला पाहिजे हे सांगितले. प्रत्येक प्रॉब्लेमला लिहायचं म्हणून सांगितलेलं आहे. त्यासाठी नेमप्लेट वगैरे आता काय करायची गरज नाहीये. ओके, ओके सर. प्रत्येक प्रॉब्लेमला जे तुम्ही काय सबमिशन, असाइनमेंट शीट काय सबमिशन करता त्या प्रत्येक याच्यावरती जिथं मी सांगितलेलं आहे XY ला क्रॉस होईल अशा पद्धतीने, आणि पेनलाच लिहायचं आहे, पेन्सिलनं लिहायचं नाहीये. बरेच जण अजून पेन्सिलनं लिहितात, बरेच जण अजून XYच्या वरती लिहितात, कोण खाली कोण कोपऱ्यात लिहितात. ते नको आहे, XY लाईन वरतीच लिहायचं आहे क्रॉस मध्ये. जरा साईडला लिहिलं तरी चालतं या ठिकाणी. आणि कोणाला काय शंका आहेत का? सर एका सीटवर किती प्रॉब्लेम सोडवायचे? आता तुम्हाला दिलेत की प्रॉब्लेम 4-4. आता तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ सॉलिडचे 4-4 प्रॉब्लेम दिलेले आहेत असाइनमेंटला आणि शीटला. 4च प्रॉब्लेम असणार आहेत. किती प्रॉब्लेम सोडवायचा? आवाज येत नाही, जरा मोठ्यानं बोला. एका शीटवर किती प्रॉब्लेम सोडवायचे, एकच का दोन? नाही, तुमच्या आता प्रोजेक्शन ऑफ सॉलिडचे 4-4 प्रॉब्लेम दिलेत ना. फ्रंट साईडला 2, बॅक साईडला 2 घ्यायचे.
प्रोजेक्शन ऑफ प्लेनचे काय करा, तुम्हाला जसं जमतील तसं फ्रंट साईडला 3 घेतला, बॅक साईडला 3 घेतला आणि 2 एका साईडला घेतला तरी पण चालतंय, काय अडचण नाही. लाईन आणि प्लेनचे दोन्ही वेगवेगळ्या शीट वरती घ्यायचे. लाईनचे तुम्हाला 5 प्रॉब्लेम दिलेत, प्लेनचे 5 दिलेत आणि प्रोजेक्शन ऑफ सॉलिडचे 4 प्रॉब्लेम दिलेत. 4 मधले 2 फ्रंटला 2 बॅकला. तसंच सेक्शन ऑफ सॉलिड डेव्हलपमेंटचे 2 प्रॉब्लेम फ्रंटला 2 प्रॉब्लेम बॅकला असे असणार आहेत. ओके सर. ओके सर, थँक्यू. हा, आणि कोणाला काय शंका आहे का? सर असाइनमेंट ड्रॉइंग बुक मध्ये करायचं का शीट मध्ये करायचं? नाही, असाइनमेंट तुमचं सेपरेट तुमच्या रेग्युलर स्केचबुक मध्ये सांगितले त्या पद्धतीने, किंवा त्याला तुम्ही सेपरेट असाइनमेंट बुक सेपरेट घालू शकता, किंवा रेग्युलर स्केचबुक मध्येच तुम्ही काय करू शकता, 50% पार्ट असाइनमेंटला युज केला तरी चालेल, काय अडचण नाहीये. शीट वरती फक्त शीटचे प्रॉब्लेमच यायला पाहिजेत. शीट तुम्हाला दिलेले आहेत, शीट 1, 2, 3 चे प्रॉब्लेम दिले ते शीट वरती घ्यायचे आहेत. आता पहिली शीट आणि दुसरी शीटचे प्रॉब्लेम स्केचबुक मध्ये सोडवले ते आहे तसंच राहून दे. तिथून पुढचे जर स्टेशनरी घेतलेली असेल तर शीट वरती सॉल्व्ह करा, नसेल तर परत तुम्ही स्केचबुक मध्ये कंटिन्यू केलं तरी पण चालतंय. शीट तुमच्या जवळच राहणार आहेत त्या तशाच. ओके सर. आणि सबमिशन दिलेल्या वेळेतच करायचं आहे. मी डेट वगैरे एक्सटेंड करणार नाहीये परत, आणि डेट वाढवा वगैरे काय सांगायचं नाही मला. काय शंका असतील तर आधीच विचारा. तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो काय असेल प्रॉब्लेम तर विचारत जाऊ म्हणून. तुम्ही काय बोलतच नाही. ओके, आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? कोण काय विचारणार आहे का? नसेल तर लेफ्ट झालं तरी चालेल, काय अडचण नाही. थँक्यू.